देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी. नमस्कार. देवाची येद्वारी कीर्तनाची वारी या भक्ती जागरात आपलं सहर्ष स्वागत. संतांच्या 4 चरणांच्या अभंगात दडलेला गहन अर्थ आणि विलक्षण अनुभव आपल्यासमोर कीर्तनातून मांडणाऱ्या या महंतांची कीर्ती वर्णावी तितकी थोडीच. एखाद्या परिसासारखे ते आपल्या विचारांचं सोनं करतात. अशाच एका कीर्तनकारांना आपण ऐकणार आहोत आपल्या आजच्या भागात. जय जय रामकृष्ण हरी. विठोबार कुमारी, 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 विठोबार रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. जय जय राम कृष्ण. संसार तिही केला पाठ मोरा. संसार तोही केला पाठ मोरा. संसार तिही केला पाठ मोरा. संसार हा तोही केला पाठ मोरा. नाही द्रव्यधारा जयाची ते. नाही द्रव्यधारा दया चित्ते. नाही द्रव्यधारा दया चित्ते. संसार तिही केला पाठ मोरा. संसार हा तोही केला पाठ मोरा. संसार तिही केला पाठ मोरा. संसार हा तोही केला पाठ मोरा. नाही द्रव्यधारा जयाचे ते. नाही द्रव्यधारा दया चित्ते. नाही द्रव्यधारा दया चित्ते. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. जनार्दन जगे होऊन ठेला. जनार्दन जगी होऊन ठेला. जनार्दन जगी होऊन ठेला. तू कामणे देह दिला एक सरे. तुका म्हणे देह दिला एक. तुका म्हणे देह दिला एक सरे. तुका म्हणे देह दिला एक सरे. दयासी दुसरे नाही मग. जयासी दुसरे नाही मग. जयासी दुसरे नाही मग. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी. जनार्दन जगे होऊन ठेला. जन जगी होऊन ठेला. जनार्दन जगी होऊन ठेला. विठोबा रखुमाई. विठोबार कुमारी. जय विठोबा रखुमाई. विठोबार जय 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 जय विठोबा रखुमाई. विठोबार जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई.
संसार हा तोही केला पाठ मोरा 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 नाही द्रव्यदारा जयाचे ते नाही द्रव्यदारा जयाचे ते जयाचे ते शोभा शोभ नाही हर्षामर्षंगे शोभा शोभ नाही हर्षामर्षंगे नाही द्रव्यदारा जयाची ती नाही द्रव्यदारा जयाची ती जयाची ती शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी जनार्दने जगे हो बोनी ठेला जनार्दने आ, आ, जनार्दनी जगे हो गुणी ठेला जनार्दनी जगे हो ठेला हो गुणी ठेला शोभा शोभ नाही हर्षामर्षंगे शोभा शोभ नाही हर्षामर्षंगे जनार्दन जगी होनी ठेला आ, आ, जनार्दन जगी होऊन ठेला जनार्दन जगी होऊन ठेला होऊन ठेला शुभाशुभ नाही हर्षमर्षांगी शुभाशुभ नाही कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज श्रीमद परमहंस मुक्त स्वामी महाराज श्री समर्थ सद्गुरु गोपाळ काका महाराज श्री समर्थ सद्गुरु नामदेव बाबा महाराज श्री समर्थ सद्गुरु गोविंद बाबा महाराज की जय विठाला 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 संसारती केला पाठ मोरा संसारती केला पाठ मोरा
नाही द्रव्यदारा जया चित्ती शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगे होनी ठेला तुका म्हणे देह दिला एक सरे तुका म्हणे देह दिला एक सरे जयासी दुसरे नाही मग शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगे होनी ठेला महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडला अभंग देहू निवासी जगद्वंदनीय जगद्गुरू श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा संतपर प्रकरणातला संतांची लक्षण सांगणारा चिंतनीय असा अभंग आहे. विठाल विठाल आपण समाजाचा जर विचार केला, आपण समाजामध्ये वावरत असताना अनेक संत बघत असतो आणि बाह्य रंगलक्षणाने बघतो म्हणूनच फसतो. मग तेव्हापासून म्हण चालत आली, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ऊसाचा रंग कसा आहे ते बघू नका, ऊस काळा आहे, पांढरा आहे, तांबडा आहे, उंच आहे, कसा आहे ते बघू नका, ऊसातला रस किती गोड आहे हे महत्त्वाचं आहे. तसा साधू बाहेरून दिसायला कसा आहे त्याच्याकडे बघू नका. बघायचं असेल तर अंतरंग लक्षणाकडे बघायचं आहे. कारण एखाद्या वस्तूची सिद्धता करायची असेल तर ती लक्षणाने करायची असते, पण ती लक्षणं सांगत असताना ती लक्षणं दोषरहित असावीत असं शास्त्र सांगते. कारण शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितलेले आहेत: अव्याप्ती, अतिव्याप्ती आणि असंभव. उदाहरण द्यायचं झालं, समोरून एखादी गाय यावी, नेमकी ही गाय आहे हे कसं सिद्ध करता येईल. एखाद्याला विचारलं की बाबा ही गाय आहे, तू सिद्ध कसं करशील, तर एखादा सांगेल जिला शिंग आहेत ती गाय, दुसरा सांगेल जिला 4 पाय आहेत ती गाय, एखादा सांगेल जी दूध देते ती गाय. म्हणजे प्रत्येकजण भिन्न भिन्न लक्षणं सांगत असतो. मग नेमकी ही गाय आहे याची सिद्धता कशी करता येईल, तर त्याची सिद्धता एकच करता येईल, तिचं योग्य लक्षण कोणतं, तर जिच्या गळ्याला पोवळ आहे, जिच्या गळ्याला पोवळ आहे तिला म्हणावी गाय, हे गायीचं योग्य लक्षण. तसं समोरून आलेले हे संत आहेत, कसं ओळखावं. कारण आम्ही संतांकडे बघताना बाह्यरंग लक्षणाने बघत असतो आणि बाह्यरंग लक्षणाने तर विचार केला, वरी भगवा झाला नामे अंतरी वश्य केला कामे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. वेशावरून साधू ठरत नसतं. सांगण्याचं तात्पर्य काय, ब्राह्मणाचा वेश जरी धारण केला तरी त्याचा ब्राह्मण होऊ शकत नाही. तसा साधूचा वेश जरी धारण केला तर वेशावरून साधूचं साधुत्व निश्चित करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून संतांकडे बघत असताना बाह्यरंग लक्षणाने बघू नका, तर अंतरंग लक्षणाने बघा. तर अंतरंग लक्षणाचा जर विचार केला तर भगवंतांनी गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये सुंदर चिंतन केले. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. ही लक्षणं सांगितली. अद्वेष्टा, अ म्हणजे नाही, द्वेष्टा म्हणजे द्वेष. जो कुणाचाही कधीही द्वेष करत नाही त्याला म्हणावं संत. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनात पूजनात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाते. संतांनी कधी कुणाचा द्वेष केला नाही, उलट ज्याने ज्याने त्यांचा द्वेष केला त्यांना वंदनीय केलं. बरं का, विसोबा खेचराने ज्ञानोबारायांचा किती द्वेष केला हो. अहो, माधुकरी सुद्धा मातीमध्ये मिसळली, पण त्या विसोबा खेचराने एवढा उच्च आसनावर नेऊन ठेवलं, नामदेवरायांचे गुरुच करून टाकले. ज्या मंबाजी बुवानं, मंबाजी गोसाव्यानं तुकोबारांना बाबळीच्या काठीनं मारलं, पण त्या मंबाजी बुवांचा तुकोबाराने कधी द्वेष केला हो, नाही ना. म्हणून म्हटले अद्वेष्टा.
मैत्र संपूर्ण जगताबरोबर मैत्री करतात. ते का करतात? कारण ज्याचं चित्त शुद्ध झालंय त्याला संपूर्ण जगत मित्राप्रमाणे भासतो. कारण चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्र ही न खाती सरपतया. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, करिला भावीन प्रीती, करिला भावीन प्रीती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. महाराज सांगतात ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. ते अंत्यजाचं पोर रखरख त्या उन्हामध्ये धावत होतं. एकनाथ महाराजांच्या अंतःकरणामध्ये करुणा आली आणि एकनाथ महाराजांनी त्या पोराला उचललं, गोदावरीमध्ये स्नान घातलं आणि त्याला त्याच्या घरापर्यंत पोचवलं. अंतःकरणामध्ये करुणा. करुण एवच निरमामो, कसली ममता नसणारे. कारण संतांच्या अंतःकरणामध्ये ममता हा विषय नसतो. ममता तुमच्या आमच्यामध्ये. कारण माणसाला रडवते ती ममता. गाडगे महाराजांचा एकुलता एक मुलगा गोविंदा ज्या वेळेला मरण पावला त्यावेळेला गाडगे महाराजांचं कीर्तन चालू होतं. कोणीतरी चिठ्ठी आणून गाडगे महाराजांच्या हातामध्ये दिली. गाडगे महाराजांनी ती चिठ्ठी वाचली आणि त्यांच्या मुखातून शब्द निघले, किती मेले कोट्या कोटी, काय रडू एकासाठी. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तोही ताईचा झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे, पंढारी वाचोनी दुधा ठाव नाही कोठे. जो जो जीव जन्माला येणार आहे तो तो दिवस एक दिवशी मरणार आहे. कारण सृष्टीचा नियमच आहे, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटका यंत्र दैसे परिभ्रमेगा. जो जीव जन्माला आलाय तो एक दिवशी मरण पावणार आहे. मग मेल्यानंतर रडायची गरजच काय? म्हणून सांगितलं मी की रडवते ती माया, रडवते ती ममता. पण संतांच्या अंतःकरणामध्ये ममता हा विषय नसतो. निरहंकार हा, मग ते अहंकार रहित असतात. संतांच्या ठिकाणी अहंकार नसतो. कारण अहंकार हा माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लाग्या ज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. जीवनामध्ये त्याग करायची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला कसला त्याग करावा? तर अहंकाराचा त्याग करायचा आहे. पण संतांनी अहंकाराचा त्याग केलेला असतो म्हणून म्हटलं निरहंकार हा. सम दुःख सुख, की त्यांच्या ठिकाणी सुख आणि दुःख समान असतं. सुख झाला तरी आनंद नाही आणि दुःख झाला तरी दुःख नाही. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे. त्यांच्या ठिकाणी सुख आणि दुःख समान असतं आणि क्षमा हा गुण त्यांच्या ठिकाणी आहे. त्यांना म्हणावं संत. ही लक्षणं कुठेतरी कमी वाटली असतील म्हणून महाराजांनी आणखी लक्षणं सांगितली. ती कोणती लक्षणं सांगितली? अभंगाच्या पहिल्या चरणात. संसार हा तोही केला पाठ मोरा, संसार हा तोही केला पाठ मोरा. संसार हा तोही केला पाठ मोरा, संसार हा तोही केला पाठ मोरा. नाही द्रव्यदारा, नाही द्रव्यदारा, जयाती ती शुभ शुभ नाही. हर्ष मर्ष अंगी शुभ शुभ नाही, हर्ष मर्ष अंगी. नाही द्रव्यदारा, नाही द्रव्यदारा, जयाती ती शुभ शुभ नाही. हर्ष मर्ष अंगी शुभ शुभ नाही, हर्ष मर्ष अंगी. तुकाराम
महाराज सांगतात की ज्याने संसार पाठमोरा केला, जगद्गुरु शंकराचार्यांपासून निलोपारायांपर्यंतचा जर विचार केला तर सर्व संतांनी संसाराची व्याख्या एकच केलेली आहे. ती कोणती? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्तरे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. महाराज सांगतात पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं. ही जी काही येरधारा आहे, या येरधारीला संसार म्हटलंय. आगा उपदे आणि निमणे, बरं का, म्हणजे जन्माला येणं आणि मरणं याला संसार म्हटलेला आहे. विवर्तवादानुसार जर विचार केला तर विवर्तवाद सांगतोय की जो भासमान आहे त्याला संसार म्हटले. उदाहरण देतो तुम्हाला. 4 मित्र रस्त्याने चाललेत. नीट उजेड नाही, नीट अंधार नाही, म्हणजे संध्याकाळची वेळ, नीट स्पष्ट कळत नव्हतं. आणि अशा वेळेला 4 मित्र रस्त्याने चाललेले आहेत. रस्त्यामध्ये एक दोरी पडलेली होती. तेवढ्यात एक मित्र पुढे गेला आणि सांगितलं, ए थांबा म्हणे, पुढे जाऊ नका म्हणे. काय झालं? साप आहे. साप आहे म्हटल्यानंतर चौघांची पावलं मागं सरली. एका निरीक्षण करून पाहिलं, म्हणते हळत नाही, बहुतेक साप नसेल, काठी पडलेली असेल, म्हणजे लाकूड काहीतरी पडले. तिसरं सांगितलं, नाही रे, कुणाच्या तरी गळ्यातली साखळी पडली. चौथं म्हटलं, नाही, पाणी सांडले. चौघांनी 4 मतं मांडली. शेवटी चौघांनी एक मत केलं, म्हणजे बॅटरी आणून बघू, नेमकं काय आहे ते बघू. बॅटरी आणली, बॅटरीचा प्रकाश त्या वस्तूवर टाकला. ती काय होती हो? दोरी. दोरी दोरपणे साचार, भ्रमे भासे नानाकार, काष्टकी मोत्याचा हार नव्हे जलधार जलाची. तुकोबार एका प्रमाणामधून सिद्धता करतात. रज्जू सर्पाकार भासियले जगदंबर, भासियले जगदंबर, भासियले जगदंबर. रजू सर्पाकार भासिये जगदंबर, भासिये जगदंबर, भासिये जगदंबर. म्हणजे दोरीवर होणारा सर्पाचा भास. परदृष्टांत आल्या म्हणून सांगून जातो पुढे. एक आजोबा आपल्या नातवाला खेळवायला बाजारात घेऊन गेले. आता बाजारामध्ये एक खेळण्याचं दुकान होतं आणि त्या खेळण्याच्या दुकानामध्ये एक स्प्रिंगचा साप होता, बरं का. आणि तो स्प्रिंगचा साप त्या नातवाने पाहिला आणि त्याने आजोबांकडे हट्ट धरला. बाबा, आजोबा, मला तो साप पाहिजे. त्याने सांगितलं, बाळा आपण नंतर घेऊ, आता आपण फिरायला आलो, साप खरेदी करायला नाही आलो. नाही बाबा, मला ते साप पाहिजे. त्या नातवानं हट्ट धरला. नाविलाज असतो ते आजोबा त्या दुकानदाराकडे गेले. त्याने विचारलं, बाबा हा स्प्रिंगचा साप केवढ्याला आहे? त्याने सांगितलं, म्हणजे 100 रुपये. म्हणजे 100 रुपये. 100 रुपये दिले. साप खरेदी केला आणि त्या लहान बाळ्यानं तो साप घरी आणला. नातवाची आजी झोपलेली होती. त्या नातवाने काय केलं, तो साप नेऊन त्या म्हातारीच्या छातीवर ठेवला. त्या म्हातारीची जी मोठी सून होती ती काही कामानिमित्त त्या खोलीमध्ये आली आणि तिने तो साप पाहिला. आता तिला कल्पना नव्हती साप खरा आहे की खोटा आहे, बरं का. ती बोंबलत बाहेर गेली. सासूबाईंच्या छातीवर साप, सासूबाईंच्या छातीवर साप, सगळे शेजारी पाजारी जमा झाले. पण कुणाची हिंमत होते हो आतमध्ये जायची खोलीत. त्या म्हातारीचा मोठा मुलगा जो होता त्याने काठी घेतली आणि तो आतमध्ये जायला लागला. ना जसा आतमध्ये जायला लागला त्या म्हातारीच्या मोठ्या सुनीनं, म्हणजे त्याच्या बायकोनं त्याचा हात धरला. म्हणे, ओ कुठे चाललात? म्हणे साप मारला. वा माग, म्हातारीचे किती दिवस राहिलेत? तुम्ही जर आतमध्ये गेलात आणि तुम्हाला जर त्या सापाने दंश केला तर तुम्ही गेलात तर आमच्याकडे कुणी बघायचं? आणि हा म्हणता ती बातमी त्या म्हाताऱ्याच्या कानावर गेली की तुमच्या पत्नीच्या छातीवर साप आहे म्हणून. हा म्हातारा तिकडून आला, खोलीत जायला लागला. आता मात्र त्या म्हाताऱ्याचा हात कुणी धरला नाही. तो म्हातारा आतमध्ये गेला, साप उचलला, खिचात टाकला, बाहेर आला. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे माझं की सापाची भीती कुणाला वाटली होती हो? जे सापाला सत्य समजत होते, पण म्हाताराला त्या सापाचं स्वरूप माहिती होतं की साप हा खोटा आहे. त्यामुळं त्या म्हाताराला त्या सापाची भीती वाटली. तर ही संसाराची भीती कुणाला वाटते हो? तुम्हा आम्हाला. संतांनाच जन्म मरणाची भीती वाटत नाही बाबा, की नाही आम्हा जन्मावे मरावे लागत. तुकोबाराय सांगतात, आम्हाला जन्मही नाही आणि मरणही नाही. त्याचं कारण काय आहे? कारण जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकोबाराय सांगतात, त्या काळावर आम्ही पाय दिला की तुकाराम नाम घेता कापे. यम सुद्धा तुकोबारायांना घाबरत होता.
कारण त्यांनी संसार जिंकला होता, संसाराचं स्वरूप त्यांना कळलं होतं. मग विवर्तवादानुसार जर विचार केला तर विवर्तवाद सांगतो की जो भासमान आहे त्याला संसार असं म्हटलंय, की संसार हा भासमान आहे. अजातवादानुसार जर विचार केला तर संसार झालाच नाही असा अजातवाद सांगतोय. त्याला दृष्टांत देतोय तुम्हाला. भीष्माचार्यांची मुलगी आणि मारुतीरायांचा मुलगा यांचं लग्न ठरलं आणि त्या लग्नाला मोठा मंडप घातला. त्या मंडपाला मोठ्या पुष्पांच्या माळा घातल्या. त्या लग्नाकरता येणारी जी वऱ्हाडी मंडळी होती त्यांना जी मिठाई बनवली ती कासवीच्या तुपापासून बनवली होती. आणि लोकांना पाणी पिण्याकरता विहीर खोदली, ती विहीर सशाच्या शिंगानं विहीर खोदली होती. आणि त्या लग्नामध्ये म्हणे वांझेचा पुत्र रात्रभर नाचत होता. काय कळलं नाही? आता विचार करा, एकमेव जो पुत्र की बापाकरता ब्रह्मचारी राहिला, की ज्यांचं लग्नच झालं नाही त्यांना मुलगी झाली कधी हो? दुसरा बाळ ब्रह्मचारी, त्याचं नाव मारुतीराय. तर मारुतीरायांचं तरी लग्न झालं होतं का? मग लग्न जर झालं नसेल त्यांना मुलगा झाला का? मग भीष्माचार्यांचा मुलगी आणि मारुतीरायांचा मुलगा यांचं लग्न झालं का? जी गोष्ट अशक्यता आहे, झालाच नाही. नंतर मी काय सांगितलं की त्यांच्या जो मंडप घातला होता त्या मंडपाला पुष्पांच्या माळा घातल्या होत्या. आता आकाशाला ती फुलं कुठल्या रंगाची आहेत तो पाहिलीत? अरे आकाशाला फुलंच नाहीत, तिथं फुलांच्या माळा टांगायचा प्रश्नच येत नाही. दुसरी गोष्ट, त्या लग्नाला म्हणे कासवीच्या तुपापासून ती मिठाई बनवली होती. मुळात कासविणीला दूधच नसतं. कासवीण आपल्या पिलाला ज्या वेळेला पाजत असते दूध, ती दूध नाही पाजत. ज्या वेळेला कासविणीच्या पिलाची आणि याची एक नजर होते त्यावेळेला कासविणीच्या पिलाचं पोट भरत असतं. म्हणजे मुळात कासविणीला जर दूधच नसेल त्या दुधापासून तूप बनवलं का? त्या तुपामध्ये मिठाई बनवली का? ते झालंच नाही. तिसरी गोष्ट काय सांगितली मी? सशाला शिंग. आता सशाच्या शिंगाने म्हणे विहीर खोदली नाही ना. कुठे जगाच्या पाठीवर कुठेही जा तरी सशाला शिंग नसतात. मग सशाला जर शिंगच नसतील मग त्या शिंगाने विहीर खोदली का? त्या वराडाला पाणी पाजलं का? नाही ना. मग त्याच्या लग्नामध्ये म्हणे वांझेचा पुत्र बरं का म्हणे रात्रभर नाचत होता. आता सांगा वांझ माऊली कुणाला म्हणतात? जिच्या पोटी कोणतंही पुत्र संतान किंवा कन्यारत्न आलेलं नसतं त्या माऊलीला काय म्हणतात? मग जिला पुत्रच झाला नाही मग तिचा पुत्र नाचला कधी? जेथे फूल ना चुंबिता फळ ना तुरंबिता असं ज्ञानोबाराय वर्णन करतात की ज्याला फळही नाही आणि फुलही नाही, जो जगामध्ये झालाच नाही त्याला म्हणतात संसार. विठ्ठल 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 मग झालाच नाही मग दिसतंय याची वाट काय? संसार झाला नाही पण दिसतोय तो प्रातिभाषिक सत्तेत दिसतोय. बरं का? तो कसला दिसतोय? तर प्रातिभाषिक सत्तेमध्ये तो फक्त दिसतोय, तो दिसायला आहे, असायला नाही. संसार तिही केला पाठमोरा हे लक्षण एक ज्यांच्या ठिकाणी त्यांना म्हणावं संत. दुसरी लक्षणं सांगितली, नाही द्रव्य दारा जया चित्ती. ज्यांच्या चित्तामध्ये द्रव्यही नाही आणि दाराही नाही त्यांना संत म्हणावं. तुकोबारायांचं उदाहरण आहे की ज्यांचा शिष्य महाराष्ट्राचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना नजराणा पाठवला. तुकोबारायांची परिस्थिती पाहिली. तुकोबारा स्वतःचं वर्णन स्वतः करतात. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या, मोडक्या त्या बाजा त्यावरी वाकळांच्या शेजा. पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार, कोप मोडकी जर्जर. म्हणजे स्वतःचं संसाराची काय हालत झाली तुकोबाराय स्वतःच्या शब्दानं सांगतात की माझ्याकडे देव जेवायला आला पण देवाचा मी पाहुणचार कसा केला हो? दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कण्या, की हंडाभर पाणी त्यामध्ये मूठभर कण्या. मी नेहमी विनोदाने सांगतो एका कणीची दुसऱ्या कणीशी भेट व्हायला 10 मिनटं लागायची. मग विचार करा ती किती पातळ असतील. पण ती पातळ कण्यासुद्धा भगवंताने आवडीने खाल्ल्या. देव सांगतोय तुकोबाराया अरे 5000 वर्षानंतर परत मला या कण्या खायला मिळाल्या. विदुरा घरी कण्या भक्षिल्या होत्या त्याच्यानंतर आज मला ह्या प्रेमाने कण्या खायला मिळत. देव तृप्त झालाय. आता देव तृप्त झाला, जेवून झाला. आता जेवल्यानंतर आपण काय करतो? विडा खायला देतो. मग देवाला विडा कुठला दिला हो? तुळशी दल दिलं. तुका म्हणे मी
दुर्बळ सांगितलं, स्वतःची दुर्बळत्व समाजापुढं आणलं की अशी परिस्थिती तुकोबारायांकडे आलेली आणि ही अवस्था तुकोबारायांची त्यांच्या शिष्याने म्हणजे छत्रपती शिवाजीराजाने पाहिली. शिवाजी राजाने घोडे, चामर, हत्ती सगळा नजराणा पाठवला तुकोबारायांना, पण तुकोबारांनी त्याचा स्वीकार केला. हो, उलट त्यांनी शिवाजीराजांना उपदेश केला, आम्ही देणे सुखी, मना विठ्ठल विठ्ठलमुखी, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. तुकोबारायांनी त्या धनाचा स्वीकार केला नाही, कारण त्यांच्या चित्तामध्ये द्रव्य नाही. आता दारा म्हणजे बायको, की ज्यांच्या चित्तामध्ये स्वतःचीही पत्नी कधी नव्हती, दुसऱ्याच्या पत्नीचा तर विचारच करायचा नाही. मंबाजी गोसावनं तुकोबारायांना छळण्याकरता तुकोबाराय भंडारा डोंगरावर ज्या वेळेला जायचे त्याला भंडारा डोंगरावर एक गणिका पाठवली. ती गणिका तुकोबारायांच्या जवळ गेली आणि तुकोबारायांना दर्शन घेतलं आणि तुकोबारायांना आपली इच्छा प्रगट केली त्या गणिकेने, त्या वेशेने. त्यावेळी तुकोबारायांची काय उद्गार येतो, जाई ओ तुमात न करी सायास, जाई ओ तुमात न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे आम्ही विष्णुदास तैसे तुकोबारायांचे उद्गार आहे, जायो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. आम्ही तशातले नाहीत मायवली. तुला देव काय ओस पडली का, जाण तिकडे किती तर तुला पुरुष मिळतील. आम्ही विष्णुदास पराविया नाही रखुमाई समान, असं तुकोबारायांचे उद्गार आहेत. नाही द्रव्य दारा जया चित्ती, त्यांना म्हणावं संत विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, धोबार कुमार, धोबार कुमार, धोबार कुमार, धोबार कुमाई, 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 धोबा 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 धवा 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 धवा. महाराज सांगतात की संसार तीही केला पाठमोरा, नाही द्रव्यदारा जया चित्ती. ज्यांच्या चित्तामध्ये द्रव्य नाही, दारा नाही, त्यांना म्हणावं संत. मग ही लक्षणं सुद्धा काही कमी पडली असतील म्हणून संतांनी आणखी लक्षणं सांगितली. कोणती लक्षणं सांगितली, अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं की शुभाशुभ नाही, हर्षा मर्षांगी, जनार्दन जगी होऊन ठेला. की ज्यांच्या ठिकाणी शुभही कर्म नाहीत आणि अशुभही कर्म नाहीत, शकून अपशकून शुभ अशुभ हे सगळे आपण बघतो. संत कधी शुभ अशुभ हे कर्म बघत नाहीत बाबांनो. ते कर्मकांडामध्ये कधीच गेले नाहीत. वेदविहित कर्म आणि वेद निषिद्ध कर्म जी सांगितलीत ती जरूर करावीत. वेद निषिद्ध कर्म करू नयेत, वेदविहित कर्म करावीत. वेदविहित कर्म जे आहेत त्यांना शुभ कर्म असं म्हटलेलं आहे आणि वेद निषिद्ध कर्म जे आहेत त्यांना अशुभ कर्म असं म्हटलेलं आहे. पण तुकोबाराय सांगतात आम्ही कोणत्याच कर्मामध्ये बाधित झालेलो नाही, शुभाशुभ नाही, हर्षामर्षांगी. आमच्या ठिकाणी एखादी गोष्ट झाल्यानंतर आम्हाला आनंदही नाही, एखादी गोष्ट दुःखच झाली तर तिचं आम्हाला दुःखही वाटत नाही. त्याचं कारण काय असेल तर मुळात आम्ही आनंद स्वरूपच आहोत. कारण भगवंताचं जे स्वरूप आहे आनंद अद्वय नित्य निरामय जे कानिचे ध्येय योगी यांचे जे भक्त ते प्रत्यक्ष परमात्म्याचे जे स्वरूप आहे ते स्वरूप आमचं स्वरूप आहे. तुकोबार सांगता आम्ही आनंदाचे लाडू खातो, आम्ही सतत आनंद अवस्थेमध्ये असतो. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. तुकोबारा सांगतात आमच्या चित्तामध्ये सतत आनंद अवस्थाच असते, म्हणून आम्ही सुख आणि दुःख, शुभ आणि अशुभ हे कर्म मानत. शुभाशुभ नाही हर्षामर्ष अंगी, जनार्दन जगी होऊन ठेला असं म्हटलंय. की जनिवनी अवघा देव, वासनेचा पुसावा ठाव, मग तो ओळगा तो वासुदेव, ऐसा मनी वसुदेवा भावग असं वासुदेवामध्ये म्हटलंय.
की जनिवनी सगळीकडे आम्हाला तोच परमात्मा व्यापून उरलाय, ही आमची अवस्था होती. ते गवळणीची अवस्था झाली होती. हरी येथे रे हरी ते रे हरी वाचोनी दुजे नाही रे हरी येथे रे हरी ते रे. जिकडं बघावं तिकडचं विठ्ठल. त्या प्रल्हादाला विचारलं तो नारायण आहे कुठे? त्याला प्रल्हादाचे उत्तर काय आहेत? येरू म्हणे काष्टी जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे वनमाळी जेथे तेथे. जिकडं बघावा तिकडं तोच दिसतोय. आणि हीच अवस्था महाराज सांगतात. जनार्दन जगी होऊन ठेला. प्रत्येकामध्ये तो जनार्दन आहे. मग प्रत्येकामध्ये जनार्दन आहे तो स्वतःमध्ये काय असेल? कारण सर्व खलविदम ब्रह्म ही अवस्था त्यांची झालेली असते. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. जिकडं बघावा तिकडं ते ब्रह्म नटलाय, तो परमात्मा सरकड व्यापून उरलाय, ही अवस्था त्या संतांची झालेली असते. म्हणून जनार्दन जगी होऊन ठेला. आणि महाराज शेवटी सांगतात की मी माझा जो दिवा आहे तो त्याला समर्पित केलेला आहे. अभंगाचं शेवट चरण. तुका म्हणे देह दिला एक सारे, तुका म्हणे देह दिला एक सारे. तुका म्हणे देह दिला एक सारे, तुका म्हणे देह दिला एक सारे. जयासी दुसारे नाही माग, जयासी दुसारे नाही माग. शुभाशुभ नाही हर्षमर्ष अंगी, शुभाशुभ नाही हर्षमर्ष अंगी. चियारे नाही जयासी दुसारे नाही मग शुभाशुभ नाही हर्षमर्ष अंगी, शुभाशुभ नाही हर्षमर्ष अंगी. महाराज सांगतात तुका म्हणे देह दिला एकच रे जयाशी दुसरे नाही मग. तो देह महाराज सांगतात आम्ही त्याच्या पायाशी समर्पित केलाय. त्या परमात्म्याच्या पायाशी आम्ही तो आमचा देह समर्पित केला. मुळात तो देहच एकदा का परमात्मा रूपाने नटला. मग तुका म्हणे देह भरला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते. ही अवस्था आमची झाली. ज्यांची ज्यांची ही अवस्था झाली त्यांना म्हणावं संत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊले ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर 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 माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ए तुकाराम 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 या तुकाराम 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 तुकाराम. संसार तिही केला पाठमोरा नाही द्रव्यदारा जया चित्ती. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगे होनी ठेला. तुका म्हणे देह दिला एकच रे जयासी दुसरे नाही मग. शुभाशुभ नाही हर्षामर्षांगी जनार्दन जगे होनी ठेला. प्रेमळ सज्जन माय बाप्पो यथामथ यथावकाश अभंगाचा भावार्थ तुमच्यासमोर मांडलेला आहे. या फक्त मराठी या चॅनलवर आणि या चॅनलच्या माध्यमातून तुमची सेवा करण्याचा योग आला. सुंदर उपक्रम हे चॅनल राबवतं आहे की जेणेकरून वारकरी संप्रदायाची परंपरा काय आहे, वारकरी संप्रदायाचं ज्ञान काय आहे, सर्वसामान्यांपर्यंत पोचावं म्हणून ही मालिका चालू केलेली आहे. आणि या मालिकेमध्ये माझ्यासारख्या इतकेच पामरालाच्या सेवा करण्याची संधी मिळाली त्याबद्दल या चॅनलचा मी आभार व्यक्त करतोय. आणि झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे. करा क्षमा पराग महाराज तुम्ही. हा नाही विचारिला अधिकार म्यापुला. करा क्षमा पराग महाराज तुम्ही. तू का म्हणे ज्ञानेश्वरा पाया
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की